नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। बुद्धिमत्तेच्या तिसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। समसंबंध या तिसऱ्या प्रकरणातलं जो तिसरा उपघटक आहे 3.3 संख्या म्हणून ते आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, याच्या आधीच्या प्रकरणांमध्ये सुद्धा आपण संख्या हे प्रकरण पाहिलेलं आहे। संख्येशी संबंधित याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी असतात, महत्त्वाचे मुद्दे, त्याला अनुसरून आपल्याला प्रश्न विचारले जातात। मग त्याच्यामध्ये पहिल्या पदातील अंकांची बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल किंवा भागाकार असेल, संख्येशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करून या ठिकाणी योग्य तो पर्याय आपल्याला निवडायला सांगितला जातो। पहिल्या व दुसऱ्या पदातील संख्यांच्या अंकातील मूलभूत क्रिया समान असतात, त्यांचं आपल्याला निरीक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी मग जे एक पद नसेल ते आपल्याला शोधून लिहावं लागेल प्रश्नचिन्हाच्या जागी, जे आपण याच्या अगोदरच्या प्रकरणांमध्ये पाहिलेलं आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे संख्येतील अंकांचं स्थान अगर क्रम बदलणे। एखाद्या वेळेस त्या संख्येच्या अंकांचं स्थान बदललं जातं किंवा क्रम बदलला जातो। चौथा मुद्दा आहे पहिल्या पदाची काही पट दुसरी संख्या करणे। पहिलं पद असेल त्याच्या काही पटीत दुसरी संख्या असेल त्याच्यानुसार सुद्धा विचारलं जाऊ शकतं। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहिल्या पदांचे वर्गमूळ, घन अथवा त्यात इतर अंक मिळवणे अथवा वजा करणे। वर्ग असेल, वर्गमूळ असेल, घन असेल किंवा त्यांच्यामध्ये अंक मिळवणे असेल किंवा वजाबाकी करणं असेल, ह्या सुद्धा काही कृत्य आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि याच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी याच्यावर आधारितच प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत। त्यानंतर पुढचा महत्त्व आहे संख्यांमधील विशिष्ट क्रम, उलटा सुलटा क्रम हा सुद्धा महत्त्वाचा आहे। प्रत्यक्ष आपण ज्यावेळेस ते प्रश्न पाहणार आहोत, नमुना प्रश्न, त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल का हे सर्व मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। या प्रकारामध्ये पहिल्या दोन संख्यांमधील जो संबंध असतो तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्यांमध्ये सुद्धा असतो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आणि याच्यावरूनच आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी विशिष्ट संख्या पर्यायांमधून शोधायची आहे आणि याच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी या प्रकरणामध्ये आपल्याला पाहिजेत। सर्वप्रथम आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो, आणि पुन्हा एकदा विनंती करतो का हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लक्ष देऊन प्रत्येक प्रश्न समजून घ्या। शेवटपर्यंत सर्व प्रश्न काळजीपूर्वक समजून घेतले तर तुम्हाला सराव संचातले प्रश्नांची उत्तरं देता येतील आणि परीक्षेमध्ये मित्रांनो याची तुम्हाला खूप मदत होणार आहे। याच पद्धतीने जर तुम्ही सराव केला तर नक्कीच याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे दररोज आपल्या मिशन स्कॉलरशिपच्या ग्रुपवर मी ऑनलाईन टेस्ट शेअर करत असतो, त्याच्याशी त्या घटकाशी रिलेटेड एक व्हिडिओची लिंक असेल आणि त्याच्यानंतर ऑनलाईन प्रश्नपत्रिकेची लिंक, या दोन्ही गोष्टी पहिल्यांदा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आणि त्याच्यावर आधारित सराव संच तुम्हाला सोडवायचा आहे। सराव प्रश्न दिलेले असतात, 10 प्रश्न, 10 मार्काची टेस्ट, ऑनलाईन टेस्ट, आणि त्या व्हिडिओच्या साह्याने जर व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळतील। तुमचा सराव देखील होईल मित्रांनो, कारण सराव प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं जे म्हणतात, सरावाने माणूस हा परिपूर्ण होत असतो, त्याची मदत तुम्हाला परीक्षेत नक्कीच होईल। यानंतर आपण नमुना प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। या ठिकाणी एक सूचना दिलेली आहे का प्रश्न 1 ते 16 साठी कॉमन सूचना आहे। पहिल्या दोन संख्यांचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी येणारी संख्या आपल्याला शोधायला सांगितलेली। प्रश्न पहिल्यामध्ये बघा 6 दिलेला आहे, दुसरं पद 15, तिसऱ्या पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे आणि चौथ्या पदाच्या ठिकाणी 18 अंक दिलेला आहे। आता प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। पहिला पर्याय आहे 7, दुसरा 8, तिसरा 9 आणि चौथा 10। तर हे 4 पर्याय दिले आहेत मित्रांनो। या ठिकाणी पहिली आणि दुसरी संख्या जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर पहिलं जे पद आहे 6, तर दुसऱ्या पदाची त्या दोन्ही अंकांची जर आपण बेरीज केली आहे, त्या संख्येचे जे अंक आहेत त्यांच्यामध्ये जर आपण बेरीज केली तर पहिलं पद आपल्याला मिळेल 15, 1 अधिक 5 केला तर 6 ही बेरीज आपल्याला मिळते मित्रांनो। त्याच पद्धतीने चौथं जे पद आहे 18, 1 आणि 8 यांची बेरीज केली की आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी असलेली संख्या मिळणार आहे 9, आणि तिसरा जो पर्याय आहे 9, तर तो त्या ठिकाणी आपल्याला योग्य तो पर्याय सांगता येईल। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत याच पद्धतीचे 63 पहिलं पद आहे, दुसरं 2, त्यानंतर 62 आणि चौथ्या पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय 4, नंतर 3, 2 आणि 6। आता या ठिकाणी जर आपण पाहिला तर मित्रांनो पहिलं जे पद आहे 6 आणि 3 63, तर 3ने आपण त्याला जर भाग दिला 3 गुणे 6 तर मिळणारं जे उत्तर आहे 2। त्याच पद्धतीने या ठिकाणी 62 म्हणजे
6/2 यांचा जर आपण भागाकार केला तर 42/6 म्हणजे मिळणारं उत्तर हे आपल्याला 3 मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जो आहे म्हणजेच 3 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. तिसऱ्या प्रश्नामध्ये पहिलं पद दिलेलं आहे 75, दुसरं 60, तिसरं पद 28 दिलं आणि चौथ्या पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आणि पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय 73, दुसरा 50, तिसरा 60 आणि चौथा 65. आता या ठिकाणी मित्रांनो 7 आणि 5 75 पहिल्या अंकांची बेरीज म्हणजे 75ची बेरीज जर आपण केली 7 अधिक 5 12 येते आणि तिचे 12चे आपण 5 पट जर केले 12 पंचे 60 तर आपल्याला पहिलं दुसरं पद मिळतंय. त्याच पद्धतीने इथं 2 आणि 8 यांची आपल्याला बेरीज करावी लागेल ती 10 आणि त्याचा 5 पट आपण करणार आहोत 10 5 50 तर 10 गुणिले 5 जर केलं तर आपल्याला दुसरा पर्याय मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्न तिसऱ्यासाठी दुसरा पर्याय योग्य असणार आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या प्रश्नात 2 अचूक पर्याय आहेत आणि ते दोनही पर्याय निवडायला सांगितले आहेत. पहिलं पद आहे 25, दुसरं पद 10, तिसरे पद दिलेलं आहे 64 आणि चौथ्या पदामध्ये प्रश्नचिन्ह आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो 2 पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. 25चं वर्गमूळ जर आपण विचार केला तर त्याचं वर्गमूळ आहे 5 आणि त्या 5ला जर 2ने गुणाकार केला तर त्या ठिकाणी आपल्याला 10 ही संख्या मिळते. त्याच पद्धतीने 64चं वर्गमूळ 8 आणि त्याला जर आपण 2ने गुणाकार केला तर 16 हे उत्तर मिळते. म्हणजेच 2 पर्यायांपैकी एक पर्याय आपल्याला मिळाला. चौथा पर्याय 16 हा या पद्धतीने वर्गमूळाच्या दुपटीने. आता दुसरा पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर त्या मित्रांनो जे वर्गमूळ आपण मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण प्लस करणार आहोत. आता 25चं वर्गमूळ आहे 5 आणि त्याच्यात आपण जर 5 मिळवला तर आपल्याला 10 ही संख्या मिळते. पहिल्या 2 पदांमधलं उदाहरण लक्षात घ्या, काळजीपूर्वक समजून घ्या. आणि 64 या ठिकाणी सुद्धा आपण जर याचं वर्गमूळ घेतलं 8 आणि त्याच्यामध्ये जर आपण पुन्हा 5 मिळवला, दोन्ही ठिकाणी आपण वर्गमूळामध्ये 5 मिळवणार आहोत. 8 अधिक 5 13 म्हणजेच आपल्याला तिसरा पर्याय मिळतोय. म्हणजेच या ठिकाणी 2 पर्याय जे आहेत मित्रांनो तिसरा आणि चौथा हे दोन्ही पर्याय आपण 2 प्रकारे आपण पाहिले. स्पष्टीकरणाच्या सहाय्याने ते तुमच्या लक्षात आलंच असेल. या पद्धतीने अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून आपल्याला पर्याय शोधावे लागतील. यानंतर 5वा प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी 3 पदं दिलेली आहेत. पहिलं पद दिलेलं आहे 11, दुसरं पद या ठिकाणी दिलेलं आहे 110, त्यानंतर तिसरं 9 आणि चौथ्या पदाच्या ठिकाणी रिकामी जागा आहे आणि प्रश्नचिन्ह दिले. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय 71, दुसरा 81, तिसरा 72 आणि चौथा 82. तर मित्रांनो पहिल्या पदाच्या वर्गातून म्हणजे पहिलं जे पद आहे 11चा वर्ग आपल्याला सांगता येईल 121. त्याच्यामधून 30 संख्या आपण वजा करायची. 121 मधून 11 वजा केला का आपल्याला मिळणारं उत्तर दुसरं पद 110 मिळतंय. त्याच पद्धतीने 9चा वर्ग आपण घेणार आहोत 81 आणि त्याच्यामधून पुन्हा 9 मायनस करणार आहोत, वजा करणार आहोत आणि त्याच्यातून त्याची वजाबाकी केल्याच्या नंतर आपल्याला 72 हे उत्तर मिळतं. म्हणजे पर्याय नंबर 3 हे आपल्याला उत्तर मिळतंय. लक्षात घ्या. तुम्हाला लक्षात आलं असेल हा 5वा प्रश्न कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याचा पर्याय शोधला. यानंतर 6वा प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो. पहिलं पद दिलेलं आहे 82, दुसरं 92, तिसरं पद 65 आणि चौथ्या पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी पर्याय दिलेले आहेत. पहिला 56, दुसरा 66, तिसरा 76 आणि चौथा 86. पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज त्याच संख्येत मिळवणे. आता पहिली जी संख्या होती 82, 8 आणि 2, 8 आणि 2 यांची जर बेरीज केली तर 10 आणि त्याच्यामध्ये पुन्हा तीच संख्या जर मिळवली 80, 82, 10 अधिक 82 तर आपल्याला 92 हे दुसरं पद मिळतंय. आता त्याच पद्धतीने तिसरं जे पद होतं 6 आणि 5 यांची बेरीज करून आपल्याला त्याची बेरीज 11 आणि त्याच्यामध्ये तोच अंक मिळवणार आहोत 65. तर त्याच्यापासून आपल्याला दोघांची जर बेरीज केली तर 76 हा आपल्याला पर्याय मिळतोय. म्हणजेच तिसरा पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळतोय. मित्रांनो कशा पद्धतीने 2 संख्यांमध्ये बेरीज असेल, गुणाकार असेल, वजाबाकी असेल, त्यांच्यामध्ये भागाकार असेल, या वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपल्याला वेगवेगळ्या प्रोसेस करून वेगवेगळ्या प्रकारचे हे गणितीय ज्या काही गोष्टी असतील त्या करून आपल्याला या ठिकाणी पर्याय शोधायचा आहे आणि तो पर्याय अशा पद्धतीने आपल्याला शोधून त्या ठिकाणी लिहावा लागेल. त्यानंतरचा 7वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या प्रश्नात 2 अचूक पर्याय आहेत, ते दोनही पर्याय निवडा. 262 3 अंकी संख्या आहे. त्याच्यानंतर दुसरं पद आहे 464, तिसरं पद आहे 363 आणि चौथ्या पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे.
आणि पर्याय दिलेत मित्रांनो 464, दुसरा पर्याय 565, 666 आणि 767. आता यामध्ये आपल्याला दोन पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. 262. आता यामध्ये एकक आणि शतक, एकक, दशक आणि शतक 3 अंकी संख्या असल्यामुळे एकक आणि शतक यांच्या स्थानांमध्ये आपण 2ने जर गुणाकार केला, 2ने जर गुणलं तर पहिल्या आपल्याला त्या ठिकाणी बघा 2ने जर गुणाकार केला, 2 दुणे 4 आणि 2 दुणे 4 म्हणजे 264 नंतर दुसरं जे पद आहे एकक स्थानी 2 असल्यामुळे त्याचा गुणाकार केला, दुसऱ्या पदामध्ये 4 म्हणतोय, मधलं पद जसंच तसं आपण घेणार आहोत. आणि शतकाचं जे पद आहे ते म्हणजे पहिलं आणि तिसरं जे पद आहे त्यांना फक्त 2ने गुणाकार करून आपल्याला 464 मिळतंय. तसंच तिसरं जे पद आहे 363 यांना सुद्धा आपण एकक आणि शतकला 2ने गुणणार आहोत, म्हणजे 3 दुणे 6 आणि शेवटी पण 3 दुणे 6 म्हणजे 666 आपल्याला एक पद मिळतंय. पहिला पर्याय आपल्याला मिळाला 666 म्हणजे तिसरा पर्याय या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आणि दुसरा अजून पर्यायासाठी आपण या ठिकाणी एक वेगळी क्लुप्ती वापरणार आहोत का 262 मध्ये आपण आता बेरीज करणार आहोत. 202 आपण त्याच्यामध्ये म्हणजे 2 0 आणि 2 202 मिळवणार आहोत, तर त्याचं मिळणारं उत्तर आपल्याला 467 मिळतंय. 363 मध्ये सुद्धा 202 जर आपण प्लस केला तर मिळणारं उत्तर आपल्याला 565 मिळणार आहे. म्हणजे दुसरा आणि तिसरा हे दोन पर्याय आपल्याला या दोन पद्धतीने आपल्याला त्यांचे दोन अचूक पर्याय आपल्याला शोधून काढता येतील. म्हणून या ठिकाणी 7व्या प्रश्नासाठी आपण दोन पर्याय निवडणार आहोत, दुसरा आणि तिसरा. या वेगवेगळ्या प्रक्रिया तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो. याच्याच मदतीने आपल्याला सराव संच देखील सॉल्व्ह करायचा आहे, सोडवायचा आहे. यानंतरचा 8वा प्रश्न आहे 16, दुसऱ्या पदामध्ये 23, त्यानंतर 17 आणि प्रश्नचिन्ह. तर या पद्धतीने या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत, 21, 23, 25 आणि 24. या पर्यायांसाठी आता प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे. मग पहिल्या संख्येमध्ये त्या संख्येच्या अंकांची बेरीज मिळून येणारी संख्या. आता जो पहिलं पद आहे 16 त्याच्यामध्ये आता 1 आणि 6 यांची बेरीज मिळवायची म्हणजे 7. 16 अधिक 7 23 हे आपल्याला मिळतंय. त्याच पद्धतीने 17 मध्ये 1 अधिक 7 यांची बेरीज मिळवायची म्हणजे 8. 17 मध्ये 8 मिळवला की आपल्याला तिसरा जो पर्याय आहे 25 ही संख्या आपल्याला मिळते. म्हणजेच 25 हा तिसरा पर्याय या ठिकाणी आपल्याला मिळतोय 8व्या प्रश्नासाठी. त्यानंतरचा 9वा प्रश्न या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहतोय. या प्रश्नात सुद्धा 2 अचूक पर्याय आहेत, ते दोन्ही पर्याय त्यांनी निवडायला सांगितलेले आहेत. या प्रश्नामध्ये त्यांनी संख्या दिलेली 65, 54, 75 आणि प्रश्नचिन्ह. या ठिकाणी मित्रांनो त्यांनी जे पर्याय दिलेले आहेत तुम्हाला समोर स्क्रीनवर ते पर्याय दिसत आहेत 62, 63, 64 आणि 65. आता 2 पर्याय आपल्याला त्यांनी या ठिकाणी निवडायला सांगितलेत आणि हे 2 पर्याय निवडत असताना या ठिकाणी आपल्याला गणिती क्रिया करून त्या ठिकाणी पर्याय शोधायचे आहेत. आता 65 आणि 54 पहिल्या आणि दुसऱ्या पदाचं निरीक्षण करून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. बेरीज, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, या वेगवेगळ्या प्रक्रिया करून पहिली जी संख्या आहे 65 त्याच्यामधून जर आपण 11 वजा केला तर त्या ठिकाणी आपल्याला 54 ही संख्या मिळते. मग त्याच पद्धतीने 75 मधून सुद्धा आपण 11 वजा करणार आहोत आणि चौथं पद आपल्याला मिळणार आहे 64 म्हणजे तिसरा पर्याय. हा झाला पहिला एक अचूक पर्याय. आता दुसऱ्या पर्यायासाठी सुद्धा पहिल्या संख्येच्या अंकांची बेरीज आपण करायची आणि त्या बेरीजेतून दुसरी संख्या म्हणजे बेरीज संख्येतून वजा केल्यास पहिल्या संख्येच्या अंकांची बेरीज दिलेल्या संख्येतून वजा जर केली तर आपल्याला दुसरी संख्या मग असा 6 आणि 5 यांची बेरीज आपण वजा करणार आहोत. 6 आणि 5 म्हणजे 11, 6 + 5 आणि 65 मधून 11 आपण वजा करणार आहोत तर आपल्याला 54 मिळते. 7 आणि 5 12 आणि 75 मधून 12 जर आपण वजा केला तर आपल्याला 63 मिळते. म्हणजेच या ठिकाणी दुसरं आणि तिसरं हे 2 अचूक पर्याय आपण सांगू शकतो. 10वा प्रश्न आहे 4 पहिलं पद 4, दुसरं पद 21, तिसरं पद 5 आणि चौथं पद आहे प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी मित्रांनो बघा याच्यासाठी पहिला पर्याय आहे 21, दुसरा 31, तिसरा 41 आणि चौथा 51. पहिल्या पदाच्या वर्गात तीच संख्या 0 अधिक 1 मिळवणे. आता पहिलं जे पद आहे 4 त्याचा वर्ग आणि त्याच्यामध्ये आपण 4 मिळवणार आहोत आणि पुन्हा 1 मिळवणार आहोत. म्हणजे या ठिकाणी 4चा वर्ग 16 आणि प्लस त्याच्यामध्ये आपण 5 मिळवला म्हणजे 21 हे आपल्याला
मग त्या ठिकाणी मिळतंय. आता 5चा वर्ग 25 प्लस त्याच्यामध्ये तीच संख्या म्हणजे 5 आणि प्लस 1 म्हणजे 6 म्हणजे 25 अधिक 6 अशी जर त्यांची बेरीज केली तर आपल्याला मिळणारं उत्तर 31 मिळणार आहे, म्हणजेच दुसरा पर्याय. ती जी प्रोसेस आहे, गणिती क्रिया जी आहे जी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिसते ती तुम्हाला लक्षात ठेवायची. याच्या साह्याने या प्रकारच्या गणिती क्रियांच्या साह्याने आपल्याला सरावसांच सोडवता येईल. 11वा प्रश्न पाहणार आहोत. 86 29 तिसरं पद 98 आणि चौथ्या ठिकाणी प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी मित्रांनो पहिल्या संख्येची निम्मे म्हणजे निम्मे मग कशी करता येईल तर 86ला आपण 2ने जर भाग दिला तर निम्मे संख्या आपल्याला मिळणार आहे 43 आणि त्याच्यामधून अंकांची बेरीज. आता अंकांची बेरीज म्हणजे 8 आणि 6. आता निम्मे जी आहे 43 त्याच्यामधून 8 आणि 6 14 जर मायनस केला 43 मधून 14 मायनस केला तर 29 आपल्याला उत्तर मिळते. मग त्याच पद्धतीने तिसरं आणि चौथं पद मिळवण्यासाठी आपल्याला तिसऱ्या पदासाठी तीच प्रक्रिया करायला लागेल. 98 भागिले 2 जर केलं तर त्याची निम्मे संख्या मिळते आपल्याला 49 आणि त्याच्यामधून 9 अधिक 8 17 जर वजा केला तर आपल्याला मिळणारं उत्तर 32 मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 2 जो आहे 32 तो आपण या ठिकाणी योग्य पर्याय म्हणून घेणार आहोत. 12व्या प्रश्नासाठी सुद्धा त्यांनी 3 पदं दिलीत 49 56 36 आणि चौथ्या पदामध्ये प्रश्नचिन्ह आणि पर्याय दिलेत 42 दुसरा 46 तिसरा 52 आणि चौथा 56. आता पहिल्या संख्येचं जे वर्गमूळ आहे, आता 49चं वर्गमूळ आहे 7 आणि तीच संख्या त्याच्यामध्ये मिळून मग 7मध्ये आपण जी संख्या दिली 49 ती मिळवणार आहोत. 7 अधिक 49 56. तशाच पद्धतीने 36 आहे, 36चं वर्गमूळ 6 आणि 6मध्ये 36 प्लस करणार आहोत तर आपल्याला मिळणार उत्तर 42 म्हणजेच पहिला ऑप्शन लक्षात घ्या. 13वा प्रश्न 98 72 96 आणि प्रश्नचिन्ह. आता पर्याय दिलेले 54 64 71 आणि 72. पहिल्या संख्येतील अंकांचा गुणाकार. आता पहिली जी संख्या आहे 98 मग त्याच्यामध्ये जे अंक आहेत 9 आणि 8 यांच्यामध्ये गुणाकार करणार आहोत आणि गुणाकार करून आपल्याला 72 हे दुसरं पद मिळतंय. त्याच पद्धतीने 96 मध्ये सुद्धा 9 आणि 6 मध्ये आपण गुणाकार करणार आहोत आणि नंतर 9 54 9चा पाडा आपण 6 पर्यंत म्हणणार आहोत. आपल्याला मिळणार उत्तर 54 मिळणार आहे म्हणजे पर्याय नंबर 1. अशा पद्धतीने आपण 13 नंबरच्या प्रश्नाचा सुद्धा पर्याय या ठिकाणी आपण देऊ शकतो, सांगू शकतो. त्यानंतर 14वा प्रश्न या ठिकाणी आहे 95 81 78 आणि चौथ्या पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आणि पर्याय दिलेत 61 63 81 आणि 83. पहिल्या संख्येच्या अंकांची जर बेरीज केली त्याच संख्येमधून आता ती आपल्याला वजा करायची, येणारी संख्या वजा करायची. मग 95 पहिले जे दोन त्या ज्या संख्या आहेत 9 आणि 5 यांची बेरीज करणार आहोत आपण 14 आणि 95 मधून 14 वजा करणार आहोत म्हणजे मिळणारं उत्तर आपल्याला 81 म्हणजे दुसरं पद मिळतंय. त्याच पद्धतीने 7 आणि 8 यांची बेरीज येणार आहे 15 आणि 78 मधून जर आपण 15 वजा केला तर मिळणारं उत्तर आपल्याला योग्य तो पर्याय मिळणार आहे. जर तुम्ही वजाबाकी केली व्यवस्थित तर तुम्हाला मिळणारा पर्याय 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी मिळणार आहे 63 म्हणून पर्याय नंबर 2. त्यानंतर 15वा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला निवडायचे आहेत आणि या ठिकाणी संख्या दिलेली आहे. पहिल्या पदामध्ये 353 दुसरं पद 959 तिसरं पद दिलं आहे 242 आणि चौथ्या पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघा एकक आणि शतक जसं आपण अगोदरचं एक उदाहरण पाहिलं होतं तर एकक आणि शतक स्थानच्या अंकांना 3ने जर आपण गुणाकार केला तर आपल्याला दुसरं पद मिळतं आहे बघा 353. याच्यामध्ये एकक जो आहे 3 त्याला 3ने जर गुणलं तर आपल्याला 9 मिळतोय आणि शेवटचं जे एकक आणि शतक आहेत त्या दोघांना 3ने गुणून आपल्याला 959 हे आपल्याला दुसरं पद मिळतंय. त्याच पद्धतीने 242ला सुद्धा आपण जर 3ने गुणाकार केला त्याचा तर 3 दुने 6 आणि 3 दुने 6 म्हणजे एकक आणि शतकच्या ठिकाणी 6 येणार आहे म्हणजे दुसरा पर्याय आपल्याला मिळतोय. हा झाला पहिला अचूक पर्याय 646. आता दुसऱ्यांदा त्याचं उत्तर लिहित असताना या ठिकाणी त्याचा वर्ग आपण करणार आहोत. वर्ग जर केला तर पहिल्या म्हणजे 3चा वर्ग 9 आणि शेवटच्या 3चा पण वर्ग 9. त्याच पद्धतीने 242 मध्ये 2चा वर्ग जर आपण 4 केला आणि शेवटच्या 2चा वर्ग 4 म्हणजे 444 हे आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजे दुसरा आणि चौथा पर्याय आपल्याला या ठिकाणी सांगता येईल या पद्धतीने 15व्या प्रश्नासाठी. त्यानंतरचा 16वा प्रश्न आहे मित्रांनो. या ठिकाणी पहिलं पद दिलंय 13 145 तिसरं पद 15 आणि प्रश्नचिन्ह
आता 13 145 पहिल्या संख्येमधून 1 वजा करून वर्ग करणे. आता 13 मधून 1 वजा केला 12. आता 12चा वर्ग ओके आणि प्लस 1 12चा वर्ग 144 आणि त्याच्यात 1 मिळवला 145. त्याच पद्धतीने आता या ठिकाणी 15 जो तिसरं पद दिलेलं आहे 15 मधून 1 वजा केला 14. 14चा वर्ग आपल्याला घ्यावा लागेल. 14चा वर्ग तुम्हाला माहीत असेल 196 आणि त्याच्यामध्ये जर 1 मिळवला तर 197 म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला तिसरं पद मिळणार आहे. यस, पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व 16च्या 16 प्रश्न वेगवेगळ्या गणिती क्रिया करून आपण बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, वर्ग असेल, वर्गमूळ असेल, त्यांच्यामध्ये प्लस मायनस करून या पद्धतीने एकक शतक अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारच्या कृत्या वापरून आपण या ठिकाणी हे नमुना प्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरणासह समजून घेतलेले आहेत. आता यांच्याच मदतीने मित्रांनो आपल्याला सराव संच समजून घ्यायचा आहे. सराव संचामध्ये सूचना दिली, पहिल्या 2 संख्यांचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. आता या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे मित्रांनो 20, 42 आणि 12 आणि चौथ्या पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी तुम्ही जे दिलेले पर्याय आहेत, पहिला पर्याय 25, दुसरा 26, तिसरा 30 आणि 28. तर 20 आणि 42 यस. तर या ठिकाणी त्याच्यामध्ये म्हणजे 20चे दुप्पट करून त्याच्यात 2 मिळवलेला आहे. त्याच पद्धतीने 12चे दुप्पट करून आपण 24 आणि त्याच्यात 2 मिळवला म्हणजे आपल्याला दुसरा पर्याय मिळतो. यस, पर्याय नंबर 2. आता तुम्ही या ठिकाणी पर्याय देऊ शकतात किंवा विचार करून उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतात. दुसरा प्रश्न आहे 11, 19. पहिलं पद 11, दुसरं 19, तिसरं 23 आहे आणि चौथं प्रश्नचिन्ह आहे. तर तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात मित्रांनो. सराव संच म्हणजे आता ही तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका आहे अशा प्रकारे समजा आणि व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही पॉज करू शकतात आणि त्या पॉज केल्याच्या नंतर त्याचा पर्याय तुम्ही सोडवू शकतात, त्याचा योग्य पर्याय तुम्ही देऊ शकतात. यस, दुसरा प्रश्न काळजीपूर्वक बघा. त्याचे पर्याय आहेत 34, दुसरा 30, 41 आणि 37. व्हेरी गुड. आणि कोणता पर्याय कशा प्रकारे आलेला आहे ते मात्र तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करायचे, ते समजून घ्यायचे, कारण ते समजलं तरच तुम्हाला परीक्षेत ते लिहिता येईल. दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी या ठिकाणी पर्याय चौथा पर्याय आपल्याला सांगता येईल मित्रांनो. जरी मी तुम्हाला पर्याय सांगत असलो तरी तो पर्याय का आलाय, कसा आलाय ते तुम्हाला त्याचा समसंबंध शोधायचा आहे पहिल्या 2 पदांच्या साहाय्याने. त्याच्यामुळे परत मी तुम्हाला एकदा सांगतोय का ज्या ठिकाणी तुम्हाला वाटलं आता चौथा पर्याय, दुसऱ्याचा चौथा पर्याय कसा आलेला आहे, व्हिडिओ पॉज करा आणि ते गणितीय प्रक्रिया करून तुम्ही तो पर्याय शोधू शकता. तिसरा प्रश्न आहे 21, 12. दुसरं पद, तिसरं पद दिलंय 24. आता त्याचं प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य पद घ्यायचं आहे. याच्यामध्ये तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी पर्याय त्यांनी दिलेले आहेत 42, 34, 44 आणि 36. तर या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नासाठी आपल्याला पहिला पर्याय देता येईल 42 हा पर्याय. मग तो कसा आला तो तुम्ही सॉल्व्ह करू शकतात, पाहू शकतात, खात्री करू शकतात. प्रश्न चौथा आहे 24, दुसरं पद 8, तिसरं 34 आणि प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय 7, दुसरा 10, तिसरा 12 आणि चौथा 14. तर या ठिकाणी चौथ्या प्रश्नासाठी आपण तिसरा पर्याय निवडणार आहोत 12. पाचवा प्रश्न आहे 21, 3, 35 प्रश्नचिन्ह. पर्याय दिले 4, 6, 8 आणि 9. पाचव्या प्रश्नासाठी आपण तिसरा पर्याय घेणार आहोत 8. मग तो पर्याय कशा पद्धतीने आला ते तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. त्याची खात्री करून तुम्ही गणिती क्रिया करू शकतात, ते गणित सोडवू शकतात आणि तो पर्याय का आला, कशा पद्धतीने आला ते तुम्ही समजून घेऊ शकतात. 6वा प्रश्न आहे नमुना प्रश्नामध्ये आपण हे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत, त्याच पद्धतीने हे सुद्धा सराव संचामध्ये प्रश्न दिलेले आहेत. 6वा प्रश्न आहे 12, पहिलं पद, दुसरं 18, 42 आणि प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला पहिला पर्याय दिला आहे 63, दुसरा 72, तिसरा 66 आणि चौथा 56. तर यांच्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. कोणता पर्याय आपण घेऊ शकतो, तर 6व्या प्रश्नासाठी आपण पहिला पर्याय घेणार आहोत 63. 7वा प्रश्न आहे 8, 35. त्याच्यानंतर तिसऱ्या पदाला प्रश्नचिन्ह दिलं आहे आणि 45. 2 पर्याय निवडायला सांगितले त्यांनी अचूक आणि पर्याय दिलेत पहिला 9, दुसरा 8, तिसरा 10 आणि चौथा 7. तर या ठिकाणी मित्रांनो पहिला आणि तिसरा पर्याय आपण निवडणार आहोत. पहिला पर्याय म्हणजे 9 आणि तिसरा जो आहे तो म्हणजे 10. त्यानंतर 8वा प्रश्न आहे 84, 2, 62 आणि प्रश्नचिन्ह. पर्याय दिलेत पहिला 8, दुसरा 5, तिसरा 6 आणि चौथा 3. 8व्या प्रश्नासाठी आपण शेवटचा म्हणजे चौथा पर्याय निवडणार आहोत 3.
त्यानंतर 9वा प्रश्न आहे, पहिलं पद 65, दुसरं 55, तिसरं 45 आणि चौथं प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी मग आपण या ठिकाणी 4 पर्याय जे दिलेत 45, 55, 65 आणि 75 यांच्यापैकी आपण योग्य पर्याय निवडणार आहोत. पहिला पर्याय जो आहे 45 तो आपण निवडणार आहोत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा जो 10वा प्रश्न आहे. आता प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. मला वाटतं मी बोलण्यापेक्षा तुम्ही स्क्रीन या ठिकाणी मी पॉज करतोय, थांबवतोय. 10वा प्रश्न बघा, 11वा बघा, 12वा सुद्धा बघा, 13वा आणि 14वा. ते प्रश्न काळजीपूर्वक त्यांचं निरीक्षण करा. पहिलं दुसऱ्या पदामधला संबंध लक्षात घ्या आणि त्याच्यावरून चौथं पद तुम्हाला निवडायचं आहे. पर्यायांमधून पर्याय सुद्धा दिलेले आहेत मित्रांनो. व्हिडिओ जास्त लेंदी होण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ पॉज करून या प्रश्नांची उत्तरं तुम्ही निवडून घेऊ शकतात. पर्याय जे आहेत ते सुद्धा तुम्ही शोधू शकतात. यस. त्याच्यानंतर 14 नंतर 15, 16, 17. यस. 14, 15, 16, 17, 18 हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत आहेत. प्रश्नांचं आता प्रश्न सोडवताना तुम्हाला काळजी काय घ्यायची, पहिल्यांदा निरीक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिल्या 2 पदांमधला संबंध, समसंबंध तुम्हाला आधी शोधायचा आहे आणि त्याच संबंधाच्या साहाय्याने तुम्हाला तिसऱ्या पदाच्या मदतीने आणि त्या पहिल्या 2 पदांमधल्या संबंधाच्या साहाय्याने त्याच गणितीय प्रक्रियेवरून तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचे आहेत, जे तुम्हाला या ठिकाणी पर्यायांमध्ये दिलेले आहेत. यस. अशा पद्धतीने तुम्ही हे प्रकरण, या प्रकरणाचे पर्याय तुम्ही शोधून लिहू शकतात. सराव संचामध्ये एकूण 18 प्रश्न आहेत. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटलं त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकतात मित्रांनो आणि ती गणितीय प्रक्रिया करून त्या ठिकाणी खात्री झाल्याशिवाय मात्र पर्याय घाई करू नका. निरीक्षण काळजीपूर्वक करा, प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या, त्यातला संबंध समजून घ्या आणि त्याच्यावरून योग्य पर्याय निवडा. ज्या ठिकाणी 2 पर्याय निवडायला सांगितले तिथं 2 पर्याय देणं उचित आहे, लक्षात घ्या. सूचना काळजीपूर्वक वाचणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून 3.3 उपघटक संख्या हा आपण या ठिकाणी समजून घेतला आहे. संख्येमधलं 2 पदांमधला संबंध, त्याच्या साहाय्याने तिसरे आणि चौथं पद यांच्यामधला संबंधाच्या साहाय्याने आपण प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडलेले आहेत. नमुना प्रश्न यातले आपण समजून घेतले आणि या नमुना प्रश्नांच्या मदतीने आता आपण या ठिकाणी सराव संच सुद्धा समजून घेतलेला आहे. नक्कीच तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संख्या या प्रकरणाशी संबंधित ह्या ज्या बाबी होत्या, महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण समजून घेतलेल्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संख्या हे प्रकरण चांगल्या प्रकारे समजलं असेल असं मी गृहीत धरतो आणि या ठिकाणी तुमच्या मनातल्या शंका क्लिअर झाल्या असतील. त्याचबरोबर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला एक विनंती करतो का या ठिकाणी ग्रुपच्या साहाय्याने आपल्या ग्रुपच्या लिंक्स मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत. तुम्ही जर त्या ग्रुपमध्ये नसाल, कोणत्याच ग्रुपमध्ये नसाल, मी जिल्ह्यानुसार ग्रुप तयार केले आहेत, तर कोणत्याही एका ग्रुपला क्लिक करून त्या ग्रुपमध्ये तुम्ही समाविष्ट होऊ शकतात. त्या ग्रुपला मी दररोज ऑनलाईन टेस्ट शेअर करत असतो, त्यासुद्धा सोडवा म्हणजे तुमचा सराव चांगल्या प्रकारे होईल. फक्त ते सोडवण्याच्या आधी मात्र व्हिडिओ काळजीपूर्वक समजून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या कोणत्याही एका ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि त्या ग्रुपमध्ये मी दररोज ऑनलाईन टेस्टच्या लिंक शेअर करत असतो मित्रांनो. ती टेस्ट सोडवण्याच्या आधी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा म्हणजे तुमचा सराव या ठिकाणी होईल आणि या सरावाची मदत तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये नक्कीच होईल अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देऊ इच्छितो. आजच्या या सेशनच्या माध्यमातून संख्या हे प्रकरण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल अशी पुन्हा अपेक्षा व्यक्त करतो. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करा मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा टाईप करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करा. या ठिकाणी मी तुमची रजा घेतो, थांबतो आणि आता सोमवारपासून मात्र आपण लाईव्ह घेणार आहोत. आज शनिवार आहे, उद्या संडे असल्यामुळे उद्या आपण घेणार नाहीत आणि 3.4 जे आहे सोमवारी आपल्या वेळेनुसार आपण लाईव्ह घेणार आहोत. तोपर्यंत मी आपली रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.